बरं मग बहीण जाऊ का मी? जाय भाऊ, पण नेमबंदी सांगतो म्हटलं त्या पोरकडच्या आले. अव बहीण, कसं आहे ना, मी काही कोणाच्या मंदी पळत नाही, पण तुझा मुलगा मेहनती आहे, निर्व्यसनी आहे, म्हणून मी मंदी पळतोय. हो ना भाऊ, इतका चांगला पोरगा आहे माझा, आणि ते म्हणता वावर पाहिजे, शेती पाहिजे. अव बहीण, तू टेन्शन नको घेऊ, आता 8 दिवसामध्ये तुझ्या पोऱ्याचं लग्न लावतो मी. बरं बरं बहीण, मग मी जातो. शांताराम काकानं लावला रे भाऊ जुगाड आपला. बोला शांताराम सेठ, भेटलं का म्हटलं कोणी? हो, एक पोरगा आहे, मी तुला त्याचा बायोडाटा सेंड करतो. अरे एक नंबर ना शांताराम सेठ, म्हटलं कुंडली गिंडली नेमबंदी काढजो, समजलं ना तुले? ते सगळं तुम्ही टेन्शन नको घ्या, म्हटलं पैशा गिशाची गोष्ट केली की नाही तुम्ही ना? चांगला आहे, मी तर 50,000 म्हणे गोट झाली. बरं बरं, मग मी काढतो कुंडली. हो काढ तू, आणि मला संध्याकाळी सांग. लवकर सवकार करणं पडीन, जास्त कधी टाइम झाला ना तर मग चक्कर पडून जाईन. बोल म्हटलं, काढली का कुंडली? हाव काढली, 36चे 36 गुण पाडले म्हटलं. अरे काय माणूस आहे तू, 36 का पाडले, शक होतो ना मग. बरं बरं, कम करू का मग? हाव, जन्मतारीख पण चेंज करजो म्हटलं. बरं बरं, मी करतो तुम्हाला सेंड. लवकर कर जरा, मी जातो त्याच्या घरी. हा बोल म्हटलं, केलं मी सेंड म्हटलं. बरं बरं, मग मी जातो त्याच्या घरी, उद्या आणतो त्याला आपल्या ऑफिसमध्ये. बरं बरं, घेऊन या ना. लवकर सवकर करून टाकतो, 5,000 रुपये कमिशन भेटीन ना बापा. का रे भाऊ, कुठे गेले रे सर्वे? बोल शांताराम भाऊ, काय म्हणत होता? अरे म्हटलं खुश खबर आहे तुमच्या करता. काय रे भाऊ, काय खुश खबर आहे? हाव म्हणताय का त्या पोरवाले? अरे हाव म्हणताय ना बहीण, कुंडली पण काढली ताई ना, त्याला सर्व पसंत आहे. हाव का, चांगलं झालं रे भाऊ. मग काय करतो पुढचं आता? काव बहीण, परवीन कुठे? म्हटलं परवीन काही दिखत नाहीये. हाव तू थांब भाऊ, मी आणते त्याला बोलून. बोला शांताराम काका, काय म्हणताय? अरे म्हटलं भाग्यवान आहे तू, म्हणजे मला काही कळलं नाही. अरे पोरकडचे हाव म्हणताय म्हटलं. हाव का, मग तर चांगला आहे. काय मग कहीन चालतं आपण पोर पाहायला? पोऱ्या तर काही गोड घेतच नाही रे भाऊ आता. अरे म्हटलं उद्या जाणार आपल्याला, तयारी करा तुम्ही. का रे भाऊ, तू तर उद्या म्हणतोय बापा, मी तर माझ्या बहीणले बी सांगलं नाही बारे. अवा बहीण, तू का पागल गेल झाली की काय? कोणालाच नको सांगू तू. का बरं भाऊ, का बरं नाही म्हणती तू सांगायचं? अवा बहीण, कोणालाच नको सांगू, तुला माहिती तर आहे लोक किती काळ्या करता. हो ते आहे भाऊ, पण माझी सगळी बहीण आहे ना, तिला तर सांगू दे. अरे कशाची सगळी बहीण, ह्या जगात कोणी कोणाचा आहे का? हे पाय बहीण, तुम्हाला जर करणं आहे तर मी सांगतोय तसं ऐकणं पडेन, नाही तर मग राहू द्या. कावाई, कशाची सगळी बहीण लावली तुझी? तुझ्या बहीणने एक पण स्थळ आणलाय का आपल्या घरी? का रे हो, हा तर महाकडून होऊन गेला बापा. बरं बरं, तुम्ही म्हणताय तर सांगत नाही मी. हा तेच म्हटलं. सांगा मग शांताराम काका, केव्हा चालताय? मी तर म्हणतो सकाळी 4 वाजेला निघा आपण. एक काम करतो, कोणाची गाडी सांगून दे, आपण सकाळी 3 जण निघून जाऊ. बरं बरं, चालीन ना शांताराम काका. याचा कधी बस चाले ना बापा, हा म्हणीन आता चला. बहीण म्हटलं ते 50चं बंडल घेऊन घ्यायचं सोबत. बरं बहीण, मग मी जातो, तुम्ही सकाळी लवकर उरको जा बरं. तुम्ही टेन्शन नको घ्या, मी 4 वाजेला टच होऊन जाईन बस स्टँडवर. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. हो चालीन, सकाळी लवकर सवकर जाणं पडीन, जरा याचं लग्न लावून घरी येणं पडीन. मला तर झोप पण नाही लागत आहे, उद्या माझं लग्न होईन. शांताराम काका कसा पण असो, शांताराम काकानं जुगाड लावला पण मा. वाई चालणं लवकर, उशीर होऊन जाईन ना आपल्याला. पैसे घेतले की नाही म्हटलं? घेतले ना, चाल लवकर तू. हा तर आलास नाही बापा बारे. बोला शांताराम काका, कुठे म्हटलं? याणार भाऊ, मी आडे बस स्टँडवर आहे ना उभा. बरं बरं, येतो मी तिथं. चाल नाही लवकर, तो शांताराम काका वाट पाहतोय ना. चालणार रे भाऊ, लवकर सवकर. शांताराम काका, मग किती टाइम लागेल लग्नाला? अरे वैन रे भाऊ, वैन तुझं काय इतका उतावला होतो आहे. तुम्ही थांबा म्हटली इथं, मी येतो ऑफिस मधून. बरं बरं, जा ना तुम्ही. या हो शांताराम सेठ या. का रे भाऊ, पोरगी रेडी आहे की नाही म्हटलं? अरे रेडी आहे ना, पैसे रेडी आहे की नाही म्हटलं? पोरगी कुठे आहे? पोरगीले बोलूया ना मग म्हटलं. रूम मध्ये या तुम्ही, आपल्या पोऱ्याला पण घेऊन या जा. बरं बरं, आणतो मी तयले.
चला मग तुम्ही अगोदर मुलगी बघून घ्या, तुम्हाला पसंत आहे की नाही तर. बरं बरं भाऊ, चाल ना मग. मित्रांनो, आज पार्ट 2 होता. उद्या सर्व पिक्चर क्लिअर होऊन जाईन. चला मग भेटू उद्या.